मंडळी, पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या एसटीत एका तरुणीवर बलात्कार झाला आणि अख्खा महाराष्ट्र हादरला। त्यानिमित्तानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलाय। त्यात आता पुण्या शेजारच्या पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षाही धोक्यात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। या शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बसवण्यात आलेल्या 5000 पैकी 2500 सीसीटीव्ही हे बंद असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे। तब्बल 65 कोटी रुपये खर्चूनही पिंपरी चिंचवड शहर हे असुरक्षित असल्यानं हा प्रश्न आगामी महापालिका निवडणुकीत महामुद्दा ठरणार आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी नाझिम मुल्लाचा ग्राउंड रिपोर्ट। स्वारगेट बस स्थानकातल्या घटनेनंतर यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले। बस स्थानकातील सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या। पण जर सीसीटीव्ही बंद असते तर? हे आहे पिंपरी चिंचवड, आयटी हब। महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण तरुणी नोकरीच्या निमित्तानं इथं येतात। त्यांच्या आणि स्थानिकांच्याही सुरक्षेसाठी पालिकेनं शहरात कोट्यवधींचा खर्च करत 5000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। पण आज त्यापैकी किती सुरू आहेत? पिंपरी चिंचवड शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाते। शहरातली प्रत्येक घडामोड कैद व्हावी यासाठी ठिकठिकाणी 5000 सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तैनात आहेत। मात्र त्यातले 2500 कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे शहर सध्याच्या घडीला सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। ही वॉर रूम आहे, ज्याची निर्मिती स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आली होती। पण आज शहरातील अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंद आहेत। महिलांना सुरक्षित वाटावं असं जे आपले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे, जे फक्त शो साठी लावलेले आहेत, त्यात काही बंद आहेत, तर ते नुसते शोचे काम न करून त्यांनी काहीतरी कार्य करावं। तर प्रत्येक स्टँडवरती त्यांनी सीसीटीव्ही फुटेज लावले पाहिजे आणि ते फुटेज लावून पण त्यांनी गव्हर्नमेंटनी फॉलो केलं पाहिजे की ते व्यवस्थित प्रॉपर आहे का, तिथं घटना घडली आहे का, की सुरक्षित आहे किंवा नाही, हे प्रॉपर त्यांनी फॉलो केलं पाहिजे। किमान हे कॅमेरे आहेत हे पाहून महिलांच्या मनातली दहशत थोडीशी का होईना कमी होत असल्याची भावना होती। पण सामाजिक कार्यकर्त्यांनी याच बंद सीसीटीव्हीवर मोठा गंभीर आरोप केलाय। जवळपास 5000पेक्षा अधिक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, मात्र त्यापैकी जवळपास 2500 कॅमेरे बंद अवस्थेत आहेत। तर हे काम करणारे ठेकेदार कोण आहेत? तर हे ठेकेदार इथल्या राज्यकर्त्यांचे जवळचे बगलबच्चे आहेत। या शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखणे या उद्देशाने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना या अशा प्रकारच्या ठेकेदाराला पोचण्याकरता अशा प्रकारचे उपक्रम राबवतील का काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या समोर पडतो। एआयच्या जमान्यात किमान ऍक्टिव्ह सीसीटीव्ही असणं कायदा सुव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाचं ठरतं। गुन्हे तपासाच्या दृष्टीने सीसीटीव्ही फुटेज जर एखाद्या ठिकाणचं मिळालं तर तो एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे त्याला। सीसीटीव्ही बंद असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गुन्हे तपासामध्ये विलंब होतो आणि मग पोलिसांना इतर पर्यायांचा विचार करावा लागतो। ज्यांच्याकडे पिंपरीच्या 5000 सीसीटीव्हीचं काम आहे त्यांना आम्ही गाठलं तर त्यांनी 3 कारणं दिली। सर, ऐसे 3 कारणों से सीसीटीवी डाउन थे। पहला तो जैसे डेवलपमेंट वर्क में जो जैसे रोड की खुदाई, जैसे अपना मेट्रो का काम चल रहा है अभी PCMC-HO से लेकर निगड़ी तक, तो जब वो खुदाई होती है तो कटता है। एक पहला कारण ये था। सेकंड, आपके इलेक्ट्रिकल जो कनेक्शंस होते हैं उनका इश्यू। और थर्ड, एक जो एक MC में जैसे काम रिपीटेडली करना पड़ता है वो। हीच कारणं देत असताना सीसीटीव्ही प्रोजेक्टचे मॅनेजर विजय कन्हन यांनी पुढच्या 1.5 महिन्यात 90% सीसीटीव्ही शहराला सुरक्षित करतील असंही आश्वासन दिलंय। पण स्वारगेटच्या घटनेनंतर किमान पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी विभाग यातून धडा घेईल आणि शहरावरची नजर आणखी करडी करेल अशी माफक अपेक्षा आहे। नाझिम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।